हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल अगेन. आणि माझा एक व्हिडिओ होता की करिअर ऑप्शन्स इन लॉ. त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे, तर त्याच व्हिडिओला मी थोडंसं एक्सपांड करते आहे की बघा, सगळ्यांना कसं असतं, आजकाल इतकी कॉम्पिटिशन वाढली आहे, एज्युकेशन इतकं महाग झालं आहे, सगळीकडे कॉम्पिटिशन आहे आणि सगळ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं असतं. तर असं वेगळं करिअर असं कोणाला नाही पाहिजे आणि खूप विचार केला जातो. म्हणजे सायन्स घ्यायला लावलं जातं मुलांना, जरी इंटरेस्ट नसेल सायन्समध्ये, आर्टकडे इंटरेस्ट असेल तरी सायन्स जबरदस्तीने घ्यायला लावलं जातं. आणि मग कारण काय, तर पुढे जाऊन मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसाठी बेनिफिशियल होईल. तर जेव्हा मी माझं BA झालं, BA म्हणजे आर्ट्स झालं, बॅचलर ऑफ आर्ट्स, तेव्हा माझ्याकडे ऑप्शन्स होतं. एक तर MA करायचं आणि MA BEd करून आपण टीचर बनू शकतो, हे छोटंसं स्मॉलचं असं स्वप्न. किंवा मग दुसरे ऑप्शन्स मी बघत होते, तर मला लॉ हा एक ऑप्शन खूप छान वाटला. कारण आजकाल तर लॉमध्ये इतके सारे, तेव्हा आमच्या काळामध्ये लॉ म्हणजे जेव्हा 2003-04मध्ये लॉ करायला खूप कमी स्टुडंट्स असायचे. म्हणजे लॉचं त्यांना एवढं अट्रॅक्शन नसायचं जसं की मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं आहे. आजही ते खूप जास्त आहे, तसं लॉचं तेवढं नसायचं. आणि लॉला काही एंट्रन्स वगैरे तेव्हा नव्हती, डायरेक्ट ॲडमिशन व्हायची, खूप कमी मुलं असायचे. पण आता बघितलं तर लॉकडे खूप सारा कल आहे, खूप साऱ्या मुलांना लॉ करायचं आहे, लॉयर बनायचं आहे, कारण संधी पण खूप वाढल्या. आम्ही जेव्हा लॉ करतो तेव्हा फक्त काही जज बनणे, लॉ टीचर बनणे किंवा अजून UPSC MPSCच्या थोडेच ऑप्शन्स होते. पण आता इतके जास्त ऑप्शन्स आहेत लॉ केल्यानंतर. आणि मुलांना मग त्यामुळे लॉ ही एक फॅसिनेटिंग करिअर वाटू लागलं. लॉ करून तुम्ही लॉयरच व्हा असं काही न करता दुसरेही खूप सारे ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता लॉ केल्यानंतर. आणि त्यामुळे लॉकडे खूप जणांचा ओढा होतो आहे. तर आपण बघूया लॉ केल्यानंतर काय आपल्याला बेनिफिट मिळेल, काय फायदे होतील. ऑब्वियसली तुम्ही वकील तर होताच. 3 वर्षानंतर जे आहे, तुमचं जर डिग्री झाली असेल तर 3 वर्षांची डिग्री असेल लॉची. आणि तुम्ही जर 12वी नंतर करत असाल तर 5 इयर्ससाठी, 5 वर्षानंतर तुम्ही लॉयर होता. लॉयर झाल्या तुमची डिग्री आल्याला तुम्ही ते बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, ते कंपल्सरी असतं जर तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये यायचं असेल तर. बार काउन्सिलकडून तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस कुठेही करू शकता, लिटिगेशनमध्ये जाऊ शकता. लिटिगेशन म्हणजे कोर्ट केसेस. जर तुम्हाला गुड बॅकग्राऊंड असेल, म्हणजे आई किंवा वडील किंवा कोणी नातेवाईक जर लॉयर असतील, तर तुम्हाला लगेच लॉ झाल्या केसेस येणं सुरू होईल, म्हणजे लिटिगेशनचं काम चालू होईल. तुम्ही ते केसेस तुम्ही जजसमोर प्रेझेंट करू शकाल, कारण तुम्हाला बॅकग्राऊंड तेवढा स्ट्रॉंग आहे. तुमचे आई वडील किंवा तुमचे नातेवाईक, कोणी काका मामा, हे तुम्हाला लगेच शिकवतील. पटापट तुम्ही ते प्रोसिजर करून किंवा मग ते अप्लिकेशन कशी बनवायची, कसं जज समोर उभं राहून आर्ग्युमेंट्स करायचे, हे तुम्हाला लगेच कळून जाईल. पण जर तुमचे नातेवाईक कोणी लॉयर नसेल, तुम्ही फर्स्ट लॉयर असाल फॅमिलीमध्ये, तर थोडंसं हार्ड होऊन जातं. अशा वेळेस तुम्ही लॉ फर्म जॉईन करू शकतात. पुणे मुंबईच्या जागी तर लॉ फर्म्स खूपच चालतात. आणि लॉ फर्म्सला तुम्ही न्यूली जरी फ्रेशर म्हणून जरी जॉईन झालात तरीही खूप सारं तुम्ही शिकू शकता. खूप चांगलं पेमेंटसुद्धा या लॉ फर्म्स, इस्टॅब्लिश लॉ फर्म्स असतात त्या देतात. आणि हळूहळू तुमची प्रोग्रेस होत जाते आणि मग नंतर तुम्हाला केसेस हँडल करता येऊ शकतात. तर लॉ फर्म हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे लॉ केल्यानंतर. नेक्स्ट आणि व्हेरी पॉप्युलर असं ऑप्शन आहे की जज बनायचं आहे. खूप महाराष्ट्रातल्या खूप मुलांना वेड असतं की LLBची डिग्री झाल्या जजच व्हायचं आहे. त्यासाठी लॉ क्लासेस, ते जजच्या परीक्षेचे जे क्लासेस होतात त्याला भरपूर पैसा देऊन, सकाळी 4-5 वाजता उठून ते क्लासेस अटेंड करून, म्हणजे कसं. आणि काही क्लासेस तर गॅरंटी पण देतात की आमचा रिझल्ट 90% लागतो, 99% लागतो. मग असे क्लासेस शोधून, जर आपण कुठल्या खेड्यामध्ये असेल तर पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये शिफ्ट होऊन हे सगळं करून ते मुलं ह्या जज बनण्यासाठीच्या क्लासेससाठी धडपडत असतात. होतातही खूप जणांची स्वप्ने पुरं, पण खूप जणांना नाही होत आहेत. तर अशा खूपशा केसेस आहेत जे व्यक्ती काही हुशारही नसेल, काही नसेल, तो लगेच जज झाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये. आणि जी व्यक्ती खूप अभ्यास करते, सुरुवातीपासूनच क्लासमध्ये टॉपर राहिलेली आहे, अशी व्यक्ती खूप वेळासुद्धा जजची एक्झाम देऊन जज नाही झाली, असे सुद्धा एक्झाम्पल असतात. तर आपला मुद्दा काय की लॉ हा म्हणजे जज हाच ऑप्शन आहे की तुम्ही इझिली जज होऊ शकता. फ्रेशरसुद्धा जज होतो आणि एक्सपिरियन्सवालासुद्धा. फ्रेशर म्हणजे LLB होता किंवा LLM होता संपता लगेच तुम्ही MFC दिली आणि झालात क्लिअर, तर तुम्ही फ्रेशर म्हणून लागू शकता. आणि त्यांनी आजकाल एज लिमिटसुद्धा वाढवलेली आहे. डिफरंट स्टेटनुसार डिफरंट रूल्स आहेत. महाराष्ट्राची पण जी JMFCची ॲड येत असते त्यामध्ये मुलं होत असतात. आणि JMFC खूप चांगला ऑप्शन आहे.
आणि खूप फॅसिनेटिंग आहे, करिअर वाईज खूप चांगलं आहे आणि ते करायला पाहिजे. जर होत असेल तर नक्कीच करायला पाहिजे. त्यानंतर आहे टीचिंगचं ऑप्शन. टीचिंग किंवा रिसर्च हे पण एक छानच करिअर आहे. LLB LLM झाल्यानंतर जर तुम्ही नेट क्लिअर झाला असाल किंवा सेट एक्झाम क्लिअर असाल तर तुम्ही लेक्चरर बनू शकता, असिस्टंट प्रोफेसर होऊ शकता कुठल्याही कॉलेजला. खूप सारे प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत. सुरुवातीला गव्हर्मेंटमध्ये नाही लागलं तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये 2-4 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन असिस्टंट प्रोफेसर बनून नंतर तुम्ही गव्हर्मेंट कॉलेजसाठी ट्राय करू शकता आणि खूप छान होऊन जातात. जर तुम्ही यासोबतच PhD केली तर परमनंट पण होऊन जाता आणि सॅलरी पण खूप चांगली असते, स्पेशली गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये. तर अकॅडमिकमध्ये एज्युकेशन हा तुम्ही टीचिंगमध्ये जात असाल तर हा एक चांगला ऑप्शन होतो तुमच्यासाठी जर तुम्ही लॉ केलं असेल तर. आणि आजकाल तुम्ही बघताय गल्लीबोळात लॉ कॉलेजेस आहेत, छोट्या छोट्या सिटीजमध्ये, खेड्यामध्ये सुद्धा लॉ कॉलेजेस आहे आणि ह्या लॉ कॉलेजला नेहमीच डिमांड असते लेक्चरर्सची. तर हेही एक चांगलं ऑप्शन म्हणून तुम्ही ठेवू शकता. नेक्स्ट जे आहे UPSC MPSC IAS वगैरे ऑफिसर्स जे होतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. नुसतं जजची एक्झाम करण्यापेक्षा तुम्ही वरच्या लेवलला जाऊ शकता. आता समजा UPSCचे जे असतात IAS IPS जे ऑफिसरच्या रँकला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून लॉ संपताच त्याचे क्लासेस वगैरे लावून अभ्यास करून ते पण तुम्ही अचीव करू शकता. हा सुद्धा एक व्यवस्थित ऑप्शन आहे, खूप चांगला ऑप्शन आहे. अजून एक सांगते, सरकारी वकील, पब्लिक प्रॉसिक्युटर आपण म्हणू त्याला. सरकारी वकीलसुद्धा खूप छान ऑप्शन आहे. जर तुमचं लॉ झालं असेल, 3 ते 4 वर्ष प्रॅक्टिस झाली असेल तर सरकारी वकिलाचेही फॉर्म निघतात. जसं की जजच्या एक्झामचे फॉर्म निघतात तसं सरकारी वकिलाचे सुद्धा फॉर्म असतात. इंटरनल प्रमोशन असतं, जसं जजमध्ये पण इंटरनल प्रमोशन असतं. जसं जज असलं तर डिस्ट्रिक्ट जज, मॅजिस्ट्रेट, असं डिफरंट लेवल्स असतात. तसंच सरकारी वकिलामध्ये सुद्धा इंटरनल प्रमोशनची एक्झाम असते आणि इंटरनल प्रमोशन होतं. तर सरकारी वकील हा सुद्धा छान ऑप्शन आहे. केस येऊ न येऊ तुम्हाला तुमची सॅलरी मिळत राहील, कारण तुम्ही तिथे सरकारी वकील म्हणून त्या कोर्टात जॉईन व्हा. बदली वगैरे होते, हे सगळं आहे, पण सरकारी वकिलाचा हा जो ऑप्शन ते सुद्धा तुम्ही निवडू शकता, ठेवू शकता. त्यानंतर नोटरी लॉयर म्हणून हा एक ऑप्शन पण एक आलेला आहे. आजकाल बघता तुम्ही जे कोर्टाच्या बाहेर बसले असतात लॉयर्स नोटरी म्हणून, आणि ते स्टॅम्प, त्यांचा शिक्का स्टॅम्प लावला की लगेच त्यांना आपण पैसे देतो. पहिले खूप कमी पैसे देत होतो. आता तर 500-500 रुपये हे नोटरी लॉयर्स मागतात. पहिले 100 रुपये 50 रुपयात त्यांचा स्टॅम्प आणि शिक्का घेऊन आपण जातो. जसं आपलं रेंट ॲग्रीमेंट असेल किंवा आपले कॉलेजचे गॅप सर्टिफिकेट असेल, काहीही असो, तर त्यावर ते लोक नोटरी करून देणार आणि त्याचे पैसे घेणार. तर हे नोटरी लॉयर कसं बनतं, तर नोटरी लॉयर बनण्यासाठी फॉर शेड्यूल कास्ट 7 वर्ष प्रॅक्टिस हवी आणि ओपन कॅटेगरीसाठी 10 वर्ष प्रॅक्टिस हवी आणि मग ऑनलाईन अर्ज करून वगैरे नोटरी लॉयर बनता येतं. हा पण एक चांगलाच ऑप्शन आहे, कारण नोटरी लॉयरला डोकं लागत नाही, फक्त स्टॅम्प आणि सही करायची असते, तिथे बसून तेवढंच करायचं असतं आणि त्याचे पैसे कमवायचे असतात. तर छोट्या छोट्या गावांमध्ये जे नोटरी लॉयर्स असतात त्यांना कमी होतं इन्कम, पण मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी एका स्टॅम्पचे 500-1000 पण दिले जातात. अशा वेळेस त्यांचं चांगलंच इन्कम होतं. तर नोटरी लॉयर हा देखील एक चांगलाच ऑप्शन आहे लॉ केल्यानंतर. आता अजूनही ऑप्शन्स आहे बघा. तुम्हाला जर तुम्ही लॉमध्ये काहीच करायचं नसेल तर डायरेक्टली आर्मीमध्ये किंवा पब्लिक सर्व्हिसेस किंवा पोलीसमध्ये जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही जाऊ शकता. लॉ केल्यानंतर त्या एक्झाम असतात, जे आर्मीच्या एक्झाम्स असतील किंवा पोलीस सर्व्हिसेस किंवा पब्लिक सर्व्हिसेसच्या दुसऱ्या पब्लिक सर्व्हिस कमिशन्सच्या ज्या एक्झाम असतील त्या एक्झाम तुम्ही देऊन त्या अकॅडमीला जॉईन होऊ शकता. आर्मीमध्ये मोठे ऑफिसर बनू शकता. हे देखील ऑप्शन लॉ केल्यानंतर तुमच्यासाठी ओपन असतं. काहींचं तर वेगळंच पॅशन असतं. तर तुम्ही लॉ केलेलं आहे, काहींना ह्युमन राईट्स लॉयर व्हायचं असतं, काहींना कॉर्पोरेट लॉयर व्हायचं असतं, काहींना सायबर लॉ, काहींना IPR. तर असं स्पेसिफिकेशन तुमचं जे असेल, समजा तुम्ही LLM समजा क्रिमिनल लॉमध्ये केलं, सायबर लॉमध्ये केलं, ह्युमन राईट्समध्ये केलं तर किंवा कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये केलं, तर असं स्पेसिफिकेशननुसार किंवा स्पेशलायझेशननुसार तुम्ही तसे केसेस घेऊ शकता. तर तुम्ही त्याच एरियामध्ये स्पेशलाइज होता. इवन तुम्ही डिफरंट केसेस घेत असाल आणि तुम्ही त्यामध्ये खूप जास्त प्रवीण होत जाता, कारण तुम्हाला फक्त सायबर लॉच्याच केसेस घ्यायच्या आहेत. तर तुम्ही सायबर लॉमध्ये तुमचे मास्टरी आहे, तुम्ही त्याच फील्डमध्ये पुढे जाऊन खूप सारे सायबर लॉच्या केसेस घेऊ शकता. किंवा ह्युमन राईट्स आहे, ह्युमन राईट्समध्ये सुद्धा खूप सारे चान्सेस आहेत. तर ह्युमन राईट्स लॉयर बनून इवन इंटरनॅशनल केसेससुद्धा तुम्ही भांडू शकता. आता काही जणं काय म्हणतात की मला लॉ झालं पण मला काहीच करायचं नाही, मला ब्लॉगर व्हायचं आहे, मला ज्युडिशियल रायटिंग्स करायचे आहे की, तर ते सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे. खूप सारे जर्नल्स आहेत, खूप सारे वृत्तपत्र आहेत, न्यूजपेपर्स आहेत, तिथे असे लॉयर्स लागतात. तुम्ही त्या वृत्तपत्रामध्ये लिहू शकता. इवन जर्नलिस्ट म्हणून सुद्धा काम करू शकता लॉ झाल्यानंतर. जरूर नाही की जर्नलिझमचंच डिग्री हवी आहे.
तुम्ही व्यवस्थित त्यासाठी लिहू शकता, वर्तमानपत्रासाठी किंवा ब्लॉगिंग करू शकता, डिफरंट वेबसाईटसाठी, डिफरंट इन्स्टिट्यूशनसाठी तुम्ही इस्टॅब्लिश ब्लॉगर म्हणून पुढे येऊ शकता लॉ केल्यानंतर, जर तुमचा इंटरेस्ट त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये असेल तर. आणि अजून एक ऑप्शन आहे की लय मला लॉ झालं पण काहीच करायचं नाही आहे, मला करायचं आहे बिझनेस. तर लॉमध्ये पण भरपूर तुम्ही लॉ झाल्यानंतर देखील बिझनेस करू शकता. त्यासाठी एंटरप्रेन्योर हा शब्द आहे. यामध्ये तुम्ही आता काय विकता, काय तुम्ही बिझनेस करता ते सुद्धा तुम्ही एखादी तुमची स्वतःची NGO काढू शकता. लीगल फर्म असते तेच NGO किंवा मग एखादी इन्स्टिट्यूट काढू शकता आणि तुम्ही तुमचा तो बिझनेस, एखादा बिझनेस कुठलाही बिझनेस असो लॉ झाल्यानंतर तुम्ही तो बिझनेस चालू करू शकता. तर हा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ तुमच्यापुढे येत जातील. थँक्यू सो मच. बाय.